गावदेवी मुंबई या दोन संघादरम्यान हा मॅच सध्या मैदानावरती रंगतो. एका बाजूला गावदेवी मुंबईचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर श्रीवास्तव डहाणू. शिववास्तव डहाणूचा संघ आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला मॅचला सुरुवात होत आहे. महत्वाचा मॅच आहे, मोठा मॅच आहे, दोन संघादरम्यान रंगणारी मॅच आहे. जे विजयी संघ झाला त्या सर्व विजयी संघांना विनंती आहे आपण लवकरात लवकर मुख्य पॅव्हेलियनच्या खालच्या दिशेने या. तिथे चिठ्ठ्यांचा ड्रॉ आहे, तो ड्रॉ केला जाईल. आपण उपस्थित नाही राहिला तर चिठ्ठ्यांचा ड्रॉ तिथे ओपन केला जाईल. त्यामुळे तीच विनंती आहे, लवकरात लवकर आपण त्या ठिकाणी उपस्थित व्हायचं आहे. पहा स्क्रीनवरती गावदेवी मुंबई वर्सेस एका बाजूने आपण पाहतायत शिववास्तव डहाणू संघ आपल्याला पाहायला मिळतो लाईव्ह फ्रॉम नारंगीच्या अगदी ऐतिहासिक क्रीडा मैदानावरून आपण संपूर्ण मॅच पाहतायत. काही वेळामध्ये आम्हाला जॉईन होतील विपुलजी पाटील यांचा तुम्ही आवाजही ऐकणार आहात. एका बाजूला आपण पाहिलं तर पहिला बॉल, भूमिकचा पहिलाच बॉल, जलद गतीने हाताळण्याचा प्रयत्न, वेगवान बॉल हाताळण्याचा प्रयत्न, लेन चांगली आहे, टप्पा चांगला आहेत. एका बाजूला आपण पाहिलं तर तौफिक आणि दुसऱ्या बाजूला अशफिक हे दोन बॅटर सध्या मैदानावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा आपण पाहिलं तर पंच आता वळतायत, व्हाईट बॉलचा इशारा घोषित करतायत. अतिरिक्त स्वरूपाची धाव आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल डॉट होता, त्यानंतर व्हाईट बॉल मैदानावरती हाताळला गेलात. विपुलजी पाटील आम्हाला जॉईन होत आहे. धावसंख्या धावफलकावरती 1 रन. एक चांगली मॅच, मोठी मॅच सध्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते दोन संघादरम्यान. नक्की गावदेवी मुंबई विरुद्ध शिववास्तव डहाणू दोन्ही संघ मोठ्या संख्येत पहिला विजय घेऊन दुसऱ्या सामन्यासाठी सज्ज झालेले आहेत. गोलंदाजी मारवरती भूमिक आतापर्यंत एक चांगला चेंडू हाताळला, दुसरा अतिरिक्त, पुन्हा एकदा उजव्या स्टर्सच्या बाहेर आणि एक अतिरिक्त धाव. एक बॉलचा खेळ संपला. धावा धावफलकावरती 2. राईट ओव्हर द विकेट. पुढचा बॉल, स्विच इट करण्याचा प्रयत्न, फटका त्या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न, जलद गतीने धाव मात्र मैदानावरती घेतली गेले आहेत. पंच लेगबायचे इशारा घोषित करतात. लेगबायच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धावफलकावरती जाऊन पोहोचतात 3 धावा. विपुल गावदेवी मुंबईचा संघ जर पाहिला तर हा एक चांगला पॅकेज प्रमाणे संघ आहेत. इथून जवळपास 18 बॉलमध्ये हाही संघ प्रयत्न करणार. 25 ची वेज जे आहे ना, ते 25 ची वेज जर ओलांडली तर एक चांगली धावसंख्या फायटिंग टोटल रात्रीच्या सत्रामध्ये. कारण दिवसाचं क्रिकेट थोडंसं वेगळं पाहिलं आहे, पण रात्रीच्या क्रिकेटमध्ये तुम्हाला ड्यू असणार मैदानावरती, तिथे काही बॉल स्किट होणार, मग तिथे तुम्हाला अडचणींना सामोरे जावं लागणार आणि त्याही गोष्टी मैदानावरती आपण पाहू शकताय. नक्की सर, अडचणी तर खूप आल्यात. चला पुन्हा एकदा फिरून मारण्याचा प्रयत्न, एकेरीने संतोष राहिले सर. नक्की जसा तुम्ही उल्लेख केला ना की अडचणी बघा, मंगलमूर्ती विराटन 26, त्यानंतर 30+, म्हणजे दोन्ही संघांचा विचार केला तर फलंदाजासाठी पहिल्या सामन्यामध्ये खूपच चांगली बॅटिंग त्यांनी दाखवली होती. त्यानंतर रात्री वातावरण थोडंसं चेंज झालं, मग दोन्ही संघाचे बॅट्समॅन कुठेतरी थोडंसं सर कमी पडले. सर काय बोलाल दोन्ही संघाच्या बॅटिंगसाठी? नक्कीच चर्चा त्या गोष्टीची होईल, पण घडलंय काय मैदानावरती? बॅटची एज, विकेट किपर कुठली चुकी करत नाहीत. एक चांगला कॅच घेतलाय तौफिक यांना मात्र परतावं लागेल मैदानाच्या बाहेर. पहिला धक्का लागलाय गावदेवी मुंबई संघाचा. 4 धावा असताना 1 गडी बाद. विकेट डाऊन, गॉन.
फ्लिपला आपण स्क्रीनवरती पाहिला कशा प्रकारे बॉल हाताळला, हलकासा बाहेर निघणारा बॉल पहा पुन्हा एकदा स्क्रीनवरती दाखवला जातोय. ओव्हर द विकेटने हा बॉल हाताळण्याचा प्रयत्न, थोडासा पुढे हाताळण्याचा प्रयत्न होता, त्या ठिकाणी ऑन साइडला खेळण्याच्या नादामध्ये बॅटची एज घेतली आणि सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जात असताना चेंडू त्या ठिकाणी कव्हर केला. फलंदाज मात्र बाद होत असताना आपण पाहिलं. पहिल्या 4 बॉलचा खेळ संपला, 4 धावा 1 गडी बाद. हे मात्र आतापर्यंत सामन्यामध्ये आपण पाहत आहात. गावदेवी मुंबई संघासाठी एक तारणहार ठरणारा खेळाडू कुठला असेल चर्चा त्याही गोष्टीची होईल, पण सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळतायत शिव वास्तव डहाणू संघाचे खेळाडू. विपुल एक गोष्ट जर पाहिली ना, एक संघ डहाणूवरून आलाय, एक संघ मुंबईवरून आलाय, म्हणजे महत्वाचं स्थान शेवटचं जिथून आपण पाहिलं तर विरार पासून डहाणूचं आणि या बाजूने जर विचार केला तर महत्वाचं स्थानक असलेलं मुंबईचं, तर मुंबईचा संघ आहे आणि दुसऱ्या बाजूला डहाणूचा संघ आहे. सर नक्की दोन्हीकडे विचार केला तर कुठेतरी वेगळं क्रिकेट असतं. क्रिकेट एकच आहे पण दोन्हीकडे खेळायच्या पद्धती कुठेतरी वेगळ्या असतील. एक संघ डहाणू कोपऱ्याचा तर एक मुंबईच्या कोपऱ्यावरती. चला पुन्हा एकदा रिव्हर्स हिपचा अटेम्प्ट आणि डायरेक्ट हिट, पण डायरेक्ट हिटने संतुष्ट व्हायला, एकेरी धाव्याने संतुष्ट व्हावं लागेल. सर नवीन बॅटर आला ना की डावकर आता नवीन फलंदाज, त्यांनी मागच्या मॅचमध्ये आपला फलंदाजांनी प्रभावित केलेला. हमजा नवीन बॅटर आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. नाही हमजा आहे पण सध्या स्क्रीनवरती काय दाखवलं जातं तर डायरेक्ट हिट, पण डायरेक्ट हिट तो बॅट्समॅन बॅटही पोचली होती आणि बॅट्समॅन त्या बरोबर क्रीजच्या मध्ये उभा होता, त्यामुळे सेफ खेळाडू पाहायला मिळाला. 5 बॉलचा खेळ संपलाय, 5 धावा 1 गडी बाद. हमजाचा आपण उल्लेख केला, हमजा यांच्याकडे आहे स्ट्रोक सिलेक्शन, शॉट सिलेक्शन त्यांच्याकडे आहेत आणि नाईटचं क्रिकेट तेच सांगतं ना, तुमच्याकडे मोठे पटके असून चालत नाहीत. स्ट्रोक सिलेक्शन क्रिकेटमध्ये सर्वाधिक महत्वाचा पार्ट स्ट्रोक सिलेक्शन आहे. तुम्ही कुठल्या बॉलवरती कुठला स्ट्रोक खेळणार हे तितकं गरजेचं आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होतोय. विपुल एक गोष्ट जर मैदानावरती अनुभवली तर पंच लेग बायचे षटक घोषित करतायत. या षटकामध्ये एक गोष्ट घडली आहे, ऑफ साइडला खेळण्याचा प्रयत्नच नाही झाला. जितके बॉल हाताळल्यात तितक्या बॉलवरती ऑन साइडला मिड विकेट, बॅकवर्ड स्क्वेअर लेग या झोनमध्ये खेळण्याचा प्रयत्न झालाय आणि कदापि मुंबईच्या तो अंगलट येऊ शकतोय गावदेवी मुंबईच्या. पाहूयात येणाऱ्या 2 षटकांमध्ये ऑन ऑफ या दोन्ही बाजूला बॅटिंग केली जाईल की पुन्हा एकदा ऑन वरती लक्ष दिलं जाईल याची चर्चा होणार आहे. एक छोटंसं संगीत घेऊया आणि विपुल पाटील यांच्याशी जोडले जाऊया. धनंजय पाटील सर यांनी खूप चांगल्या गोष्टीचा उल्लेख केला होता की शॉर्ट सिलेक्शन तुम्ही नाईट खेळताना कुठे करता, कारण की पहिल्या षटकाचा विचार केला तर सर्व फटके ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न केला, कधी रिव्हर्स स्वीप कधी पॅडल स्वीप. आता दुसरं षटक घेऊन आला आपल्या संघासाठी मृणुल. पहिला चेंडू ऑन साइडला हलक्या हाताने, गोलंदाज पुचले होते पण कुठेतरी मागे पडले आणि यशनोचा गॉल. थ्रो सुद्धा चुकला, थ्रो सुद्धा. सर एक गोष्ट मैदानाच्या आतमध्ये घडली, यशनोचा कॉल सुद्धा चुकला पण क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी चुकी, खालच्या हँडवरती थ्रो आला असता तर धावचीची संधी आपली असती. नाही 2 गोष्टी आहेत, एक तर 2 धावायला 2 धावेने काय घडलं तर गावदेवी मुंबई संघाला 2 धावाही मिळाल्यात, म्हणजे प्लस पॉईंटही वाढल्यात. आणि आता जिथे हा गावदेवी मुंबईचा संघ बॉल टू बॉल चालला होता ना, आता बॉल टू बॉलच्या थोडंसं वरती चाललाय, म्हणजे 7 बॉल 8 धावा आता मैदानावरती होत आहेत. ही गोष्ट असणार आहेत. मृणाल पुन्हा एकदा गोलंदाजी मागवरती स्विच हिट करण्याचा प्रयत्न आणि एक चांगली गोष्ट आपण छेडली होती मागच्या मॅचमध्ये, मागच्या इनिंगमध्ये आपण एक गोष्ट म्हटली होती की सफाळेचा संघ आहेत, नाईट क्रिकेट खेळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी आहेत. जसं अल्पेश दादा यांचा संघ आपण पाहिला, तो खास करून खुशी 11चा संघ खेळत होता त्यावेळी ती कामगिरी नेहमी पाहिलंय. फटका खेळलाय पुन्हा एकदा मात्र सुंदर फटका खेळलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या जवळ चाललाय, क्षेत्ररक्षक धावतोय बॉलवरती, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न, 2 धावा. डबलने काय होतं मध्ये, डबलने एनर्जी वाढते, डबलने तुमच्या संघाच्या धावा वाढतील, डबलने समोरच्याचा वरचा जो खास करून समोरच्यावरती दबाव निर्माण करण्याची जी क्षमता आहे ना तीही तुम्ही वाढवू शकतायत. त्यामुळे आता ह्या 2-2 धावा रात्रीच्या सत्रामध्ये विपुल तेवढ्या निर्णायक आहेत. नक्की सर, कारण की सिंगल डबलने धावपळ वाढवे, पुन्हा एकदा मागे वळून मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. बघा सिंगल डबलने तुमचं धावपळ चालू राहतं, मोमेंटम हळूहळू का नाही थोडं सर शिफ्ट होत राहतं, पण कुठेतरी पुन्हा एकदा चुकी करण्याचा प्रयत्न की ऑन साइडला सर जास्त फटके खेळण्याचा प्रयत्न चालू आहे. काय स्ट्रॅटेजी असेल? नक्कीच पुढचा बॉल पुण्याचा मात्र आपण पाहिलं तर पाठीमागच्या दिशेने स्ट्रोक अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न, एक धाव मात्र त्या ठिकाणी घेतली जात आहेत. धावसंख्या धावफलकावरती 1ने पुढे जाऊन पोहोचते 11. शेवटचा कॉल दिला जातोय, चिठ्ठ्या या ठिकाणी ड्रॉ केला जातोय. जर संघ दाखल झाला नाहीत तर इथे आता चिठ्ठ्यांचा ड्रॉ केला जाईल. सफाळे टीम चला या पोहोचा आपण या ठिकाणी. त्यानंतर आई भवानी मारंबलपाडा NCC नारंगी संघ चालू असलेल्या मॅच मधील एक प्रतिनिधी या सर्वांना विनंती आहेत आपण लवकरात लवकर त्या ठिकाणी दाखल व्हायचे आहेत. चिठ्ठ्यांचा ड्रॉ या ठिकाणी केला जातोय. चांगला बॉल होता त्या ठिकाणी, धाव घेण्याचा प्रयत्न, शेवटच्या बॉलवरती रन घेण्याचा प्रयत्न झालाय
स्ट्राईक रोटेट तर होणार नाही, याचं कारण होतं शेवटचा बॉल होता, पण कदापि जाणून बुजून बॅटरला आउट केलंय की काय हाही प्रश्न असणार आहेत. 2 षटकाचा खेळ संपलाय, धावफलकावरती धावा आहेत 11 लॉस ऑफ 2 विकेट्स. शेवटचे 6 बॉल आहेत, कमीत कमी शेवटच्या 6 बॉल मध्ये इथून मुंबईला जर पुढे जायचं असेल तर मुंबईला जलद गतीने जायचं असेल ना तर 10च्या प्लस पाहिजेत, म्हणजे जवळजवळ 20, 21, 22 फायटिंग टोटल होऊ शकते. आणि शिव वास्तव जो डहाणूचा संघ आहे त्यांनी आतापर्यंत बरोबर गाडी थांबवलंय, 11 धावा धावफलकावरती लगावल्या गेल्यात. इथून वास्तव डहाणूचा श्री वास्तव डहाणूचा शिव वास्तवचा विचार काय करतोय, तोच विचार करतोय कमीत कमी 5, 6, 17च्या खाली, म्हणजे बॉल टू बॉलच्या थोडसा खाली ठेवण्याचा प्रयत्न हा त्यांचा होणार आहे. विपुलजी सर विचार केल्यानंतर डहाणू लवकर डबल फास्ट मुंबईला जाऊन थांबते, पण आता मुंबईची लोकल कुठेतरी स्लो चालू आहे सर, कारण की धावफलक संत गतीने 11 वरती धावफलक थांबलं गेलं नाही. आता डहाणूचा लोकलचा उल्लेख केला, पण आता 4th लाईन अजून बनत आहेत, म्हणजे 2 ट्रॅक अजून वाढतात, मग 2 ट्रॅक वाढल्यानंतर मग तिथेही काही गोष्टी वाढणार आहेत, काही गोष्टीचा तिथेही बदल होणार आहेत. 2 षटकांचा खेळ जर पाहिजे तर 2 षटकांचा खेळ संपला, 11 धावा झालेल्या आहेत. अशफाक एका बाजूला, दुसऱ्या बाजूला सद्दाम आल्यात आणि कदापि विपुल तो शेवटच्या बॉलवरती रनआउट झाला होता ना, तो कदापि जाणून बुजून असावा. ही चित्र असावं की नवीन बॅटर सद्दामला मैदानावरती आणायचं होतं, याही गोष्टी असू शकतात. पण सद्दाम आल्यात, पण दुसऱ्या बाजूला जल्मेशही आल्यात. आहे क्षमता जल्मेश यांच्याकडे, जर्सी क्रमांक 22 परिधान केलेले खेळाडू आहेत. पहिला स्ट्रोक सद्दामच्या बॅट मधून खेळलाय आणि पहिल्याच बॉल वरती सद्दाम यांना मात्र पाठवलंय तंबूच्या दिशेने. विकेट डाऊन, गॉन. धनंजय पाटील सर, एक गोष्टीचा विचार करावा लागेल, कारण की गावदेवी मुंबई या संघाचा विचार केला ना तर स्ट्रॅटेजी ग्राउंडच्या आतमध्ये नाही, ग्राउंडच्या बाहेर माइंडसेट आखून आलात की कुठेतरी ऑन साईडला जास्त फटके केल्याचे, पण मैदानाच्या आतमध्ये परिस्थिती वेगळी आहे. कारण की जेव्हा तुम्ही मैदानाच्या आतमध्ये खेळता तर मैदानाच्या आतमधली परिस्थिती बघून स्वतःचं माइंडसेट त्या आणि शॉर्ट सिलेक्शन त्या दिशेने करावं लागतं. तसं कुठेतरी स्ट्रॅटेजी चुकलेली आहे, कारण की विचार केला तर पहिल्या 2 षटकांमध्ये प्रत्येक फटका ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न होता आणि नवीन बॅटर पहिला फटका ऑफ साईडला. सर काय बोलाल? 2 गोष्टीचा उल्लेख आपण केला, पण असे नाही ना की प्रत्येक वेळी षटकार चौकारानं क्रिकेट होतोय, प्रत्येक वेळी षटकार चौकारानं मॅच जिंकली जाऊ शकते असंही नाही की एका षटकामध्ये जर 1 सिक्सर येऊन 5 डॉट बॉल येत असतील तर विपुलजी त्या षटकाराचं काही महत्व नसतं. डबलने जर कदापि तुम्ही 12 रन केला ना, 12 किंवा 10 जरी एका ओव्हरमध्ये केला तर त्या फायदेशीर ठरू शकतात संघासाठी. तो प्रयत्न तुम्हाला नाईट क्रिकेटमध्ये तेच करायचा आहे. जसं खुशी 11 मंगलमूर्ती सफाळेला आपण पाहिलं, टीमला पाहिलं आपण, सफाळे संघाने काय केलं, सफाळे संघाने तेच केलं होतं, डबल धावा घेतल्या होत्या. फटका खेळण्याचा प्रयत्न, पूल करण्याचा प्रयत्न, प्रॉपर पूल नाही झाला, हवेमध्ये बॉल आहे, क्षेत्ररक्षक चुकी करतात, बॉलवरती येईपर्यंत 2 धावा येत आहेत आणि 2 धावा म्हणून म्हणतो ना की 2 धावा एनर्जिक लेवलच्या आहेत. 2 धावा तुमचा स्कोर कार्ड आहे तो हलटा फुलटा ठेवणार आहेत आणि ज्यावेळी 2 धावा येतात ना त्यावेळी ऑटोमॅटिकली थोडंसं गोलंदाजावरती दबाव वाढतो आणि तो दबाव वाढवण्याचा प्रयत्न गावदेवी मुंबईने नाही केला. सुरुवातीला एकच माइंडसेट होता की मोठे फटके खेळायचे, कदापि एक मोठा फटका बनवायचा आणि तो एक मोठा फटका खेळण्याच्या नादामध्येच तिथे मात्र त्यांनी 3 विकेट गमावलेल्या आहेत. धावसंख्या 13 रन. तेच माइंडसेट मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला बदलावं लागतं. बघा क्रिकेटचा खेळ आहे, जसं आयुष्यात वेळ आणि खेळ कधी बदलणं कोण सांगू शकत नाही, त्यासाठी फक्त स्वतःला नेहमी सज्ज ठेवत जा. कारण की गावदेवी 11 संघाचा विचार केला तर मैदानाच्या आतमधून एक माइंडसेट घेऊन आले की ऑन साईडला पडतो. बघा पुन्हा एकदा ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न आणि यष्ट्या उद्ध्वस्त केलेल्या आहेत जल्मेश आणि गडी बाद. 4था हादरा गावदेवी मुंबई या संघाला. दिव्या डीजेला एकदा संधी. स्वागत आहे आणि विपुलजी सातत्याने घडलंय काय, आपण एकाच गोष्टीचा उल्लेख करतोय, ऑन साईड. क्रिकेटचा खेळ ऑन आणि ऑफचा आहे. तुम्हाला ऑफ साईडला बॅटिंग करणं येणं गरजेचं आहे, जिथे कव्हर ड्राईव्ह, जिथे पॉइंटला स्क्वेअर कट, ह्या गोष्टी तुम्हाला करता येणं गरजेचं आहे. परंतु त्या गोष्टी नाही पाहायला मिळाल्या प्रॉपर आतापर्यंत. मुंबई संघाचा एकही असा खेळाडू नाहीत, फक्त एक खेळाडू आले मैदानावरती, लॉंग ऑफ लाईक कॅच सद्दाम यांचा घेतला, तो एक फटका वगळता, समोर फटका खेळलाय, ताकद वापरले, फोर्स केलाय आणि ज्या षटकाराची गरज होती तो षटकार मैदानावरती खेचलाय साहिलनं. साहिलच्या बॅटमधून गगनभेदी गगनचुंबी षटकार.
रेंज मध्ये आणि रेंज मधल्या आलेल्या बॉलला मात्र आपण पाहिलं तर मैदानाच्या बाहेर पाठवलंय. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे गगनभेदी गगनचुंबी षटकार. आणि विपुलजी आता या षटकाराने मात्र थोडासा दबाव वाढणार आहेत. 19 धावा. सर मोमेंटम शिफ्ट होईल का? शिफ्ट नाही झालं. 2 चेंडू मार्गस्थ. आता शेवटचा चेंडू मार्गस्थ. सर बघा स्वतःची विकेट गमवली जाते कारण की षटकार मारलेला आहे. त्या खेळाडूला वरच्या एंडवरती आणलं जाते. साहिलवर कुठेतरी सर जबाबदारी दिलेली आहे. आणि शेवटचा चेंडू मार्गस्थ असताना धावफलक 20 वरती. हा शेवटचा येणारा चेंडू सिंगल डबल. सर काय घडू शकतात चेंडूवर? नाही, तू 2 गोष्टीचा उल्लेख केला होता मी. डहाणूला तर 18च्या जवळपास खाली रोखण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून होणार होता, पण आता 18 नाही, आता 20 पर्यंत गेल्यात. आता इथून गावदेवी मुंबईचं म्हणतो होतो ना की 20च्या पलीकडे जितक्या धावा कराल तो ओढसा प्लस पॉईंट ठरू शकतोय. 20च्या पलीकडे 25, 25च्या 27 तितका प्लस पॉईंट असेल. पण दुसऱ्या बाजूला तर शिववास्तव डहाणूचा संघ आहेत. 20 धावा धावफलकावरती लगावल्यात. किमान शेवटचा बॉल त्यांच्यासाठी निर्णायक असणार आहे. डॉट येणं त्यांच्यासाठी गरजेचं आहे. आणि दुसऱ्या बाजूला धावा येणं गावदेवी मुंबईच्या संघासाठी निर्णायक आहेत. वाईट आलाय. आणि विपुलजी असंच होतं की या मैदानावरती आता रात्रीच्या सत्रामध्ये वाटतं की आपल्याला वाईटच्या धावा महत्वाच्या नाहीत, पण सर्वाधिक वाईटच्या इम्पॉर्टंट आहेत. वाईटच्या धावाही या सध्याच्या घडीला रात्रीच्या क्रिकेटमध्ये तेवढ्या निर्णायक ठरतात. नक्की सर. अतिरिक्त धावा कॅल्क्युलेट केल्या जातील कारण की 20 प्लस धावफलक झाले. पुन्हा एकदा मोठा फटका घेण्याचा प्रयत्न होता पण बॅट फक्त कडा लागून चेंडू सिंगलने संतुष्ट व्हावा लागेल. धावफलकारी धावा 22. 5 गडी बाद. गावदेवी मुंबई 23 धावेचं आव्हान असणार आहे शिववास्तू डहाणू या संघाला. यस, डेफिनेटली 23 धावेचं आव्हान असेल. परंतु पहा पहिल्या मॅचची पहिल्या इनिंगची बॅटिंग समरी पाहूयात कशा प्रकारे बॅटिंग झाली. गावदेवी मुंबईच्या संघाला पाहिलं अश्वक होते 7 बॉलमध्ये 6. आहे त्या स्पर्धेचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं तर ज्या पाटील परिवारानं आयोजित केलेल्या स्पर्धा आहे त्याचे काही कटआउट्स आहेत ते दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय. एक ब्रेक घेऊया, संगीत ऐकूया आणि दुसऱ्या इनिंग कडे पुन्हा एकदा आपण जोडले जाऊयात. चला धावफलकावरती विचार केला तर सर 23 धावेचं आव्हान असणार आहे डहाणू या संघाचा. सर एक गोष्ट इकडे कॅल्क्युलेट करायला लागली की स्कोरबोर्ड मध्ये लास्टला जे रेड कलर मध्ये एक्स्ट्रा 5 धावा या धावा नंतर कॅल्क्युलेट केल्या जातील कारण की बॉल टू बॉलचा विचार केला तर दुसऱ्या षटकापर्यंत धावफलक एकदम संत गतीने चालू होतं. चला बॅट्समॅन बॅटर मैदानावरती पाठवा. वेळ नाही, इतका वेळ आपल्याकडे नाही आहे. वेळही महत्वाची आहे, टाइमही महत्वाचा आहे. आणि या स्पर्धेमध्ये अजूनही हा दुसरा फेरीतील आपण पाहिलं तर अंतिम सामना, त्यानंतर तिसऱ्या फेरीला सुरुवात होईल. आणखीन काही सामने शिल्लक आहेत. टायमिंग जर पाहिलं तर सध्या घड्याळामध्ये आपण 8:08च्या सुमारास आहोत. 8 वाजलेले आहेत. त्यामुळे विनंती आहे कालचं सत्र आपण पाहिलं तर बरोबर 10 वाजेपर्यंत आपण सत्र पाहिलं. आणि पहा हे ड्रोन शूट आहे जे नाईट मध्ये ड्रोन शूट केलं गेलेलं आहे. नारंगीचे मैदान, नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळानं जपलेलं आणि उभारलेलं हे मैदान आपल्याला खऱ्या अर्थानं पाहायला मिळतं. प्रत्येकाची मेहनत या मैदानासाठी मात्र खूप सारी आपल्याला पाहायला मिळालीत. त्यामुळे इतकं हिरवगार आणि विपुलजी आपण नेहमी म्हणतो ना की मी तर हे मैदान नाही म्हणत, एक मिनी स्टेडियम म्हणून या मैदानाची एक वेगळीच ओळख आहे. धन्यवाद शांताराम सर, आमच्यापर्यंत ड्रॉ पोहोचवत आहेत. चला ड्रॉ अशा प्रकारे आहे. पहिला मॅच असेल एनसीसी नारंगी ए चा संघ खेळेल आई गुप्ता देवी तामाणे संघासोबत.
दुसरा मॅच होईल आई भवानी बारंबलपाडा वर्सेस खुशी 11 मंगलमूर्ती सफाळे. या दोन संघादरम्यान ती बिग फाईट असेल आणि हा मॅच जो संघ जिंकेल त्या संघाला बाय घोषित करण्यात आलेले आहेत, यानी की पुढच्या फेरीमध्ये प्रवेश देण्यात आलेला आहे. महत्वाची नोंद आहे, ही माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली गेलेली आहे. विपुल महत्वाचा मॅच आहे. आपण एका गोष्टीला छेडलाय, तीही गोष्ट खूप निर्णायक आहे, परंतु मधल्या कालावधीमध्ये आपण त्या गोष्टीकडे पुन्हा एकदा येणार आहोत. हे मग आपलं स्वागत आहे संध्याकाळच्या सत्रामध्ये. मॅचला सुरुवात होईल. पहिलं षटक हाताळण्यासाठी गुलाम आल्यात. गुलाम कशा प्रकारे गोलंदाजी करणार समोर पाहिलं तर युवराज आहे. युवराजच्या जोडीनं अर्जुन आलाय. ज्या युवराजनं सकाळच्या सत्रामध्ये चांगला खेळ केलाय तोच युवराज सध्या मैदानावरती आहे विपुल, आणि त्याच्यावरती नजर असणार आहेत. गुलाम समोर आपण पाहिलं तर युवराज. पहिला बॉल, हो पहिलाच बॉल डॉट आलाय. आणि विपुलजी प्रत्येक सत्र वेगळं असतं, प्रत्येक मॅच वेगळी असते, प्रत्येक कालावधी वेगळा असतो आणि प्रत्येक येणारी वेळी तुम्हाला वेळेनुसार बदलायला सांगणार. आता बाकी डहाणून काय केलंय त्यापेक्षा आता मैदानावरती काय करायचं आहे हा पॉझिटिव्ह थिंकिंग तुम्हाला ठेवून मैदानावरती खेळायचं आहे. येस, मनामध्ये तुमच्या निगेटिव्ह भावना असतील ना तर तुम्ही ग्राउंडच्या बाहेर ठेवून या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, स्टेटच्या दिशेने चेंडू फिरकावून दिलाय. क्षेत्ररक्षक येईपर्यंत 1 धाव पूर्ण. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि 2 धावा पूर्ण. श्री गणेश झाला डहाणू या संघाचा 2 चेंडू 2 धावा. नावामध्ये शिव वास्तवचा संघ डहाणूचा आहे आणि त्यांचं श्री गणेश आपण योग्य विश्लेषण केलं. धपलकामध्ये धावा जर पाहिलं तर 2 चेंडू देखील संपला, 2 धावा लगावल्या गेल्या. गुलाम आहेत मैदानावरती. पहिला चेंडू डॉट, दुसरा धावा डबल आले तिथून. युवराज स्ट्राईक एंडला पुन्हा पाहायला मिळत आहेत आणि नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर अर्जुन आहेत. गोलंदाजी मार्क्स वरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा त्या ठिकाणी आता बॅटर रेडी आहेत. गुलाम यांचा पुढचा बॉल आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा तिसरा या षटका दरम्यान तिसरा बॉल असणार आहे. पुढचा मॅच बलाढ्य मॅच असणार आहे. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी मात्र तैनात. मिड ऑफ मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण, म्हणून म्हटलं की विपुल त्या आलेला षटकार, तो आलेला मोमेंटम आणि त्या आलेल्या धावा ह्या निर्णायक होऊ शकतात या मॅच मध्ये. सध्या मैदानावरती तसं काही घडतंय. नक्की सर, प्रत्येक गोष्ट कॅल्क्युलेट केली जाते. जसा तुम्ही उल्लेख केला होता की जो संघ दिसेल सर त्या संघाला बाय, आणि गावदेवी मुंबई 11 संघाचा विचार केला तर माइंड सेट होतं ऑन साईडला केलं. जसा तुम्ही बायचा उल्लेख केला ते सुद्धा माइंड मध्ये मनवण्याच्या संघामध्ये असेल. पुन्हा एकदा स्टेटच्या दिशेने लॉंग ऑफचे क्षेत्ररक्षण, धावचीची संधी वरच्या अँड 2 एंडवरती सर कुठेतरी सर डायरेक्ट हिट झाला असं. 2 एंडवरती संधी होती सर. नाही, शोपिक होते, शोपिकला माहित होतं की आता डायरेक्ट हिट करायचं आहे, पण डायरेक्ट हिट कुठे झाला होता? डायरेक्ट हिट युवराजच्या एंडला झाला होता. त्याला माहित होतं की युवराजची महत्वाची विकेट आहे, युवराज यांना जितका लवकर बाद करता येईल तितका संघासाठी प्लस पॉईंट असेल. पण तिथे डायरेक्ट हिटही नाही लागला आणि दुसऱ्या बाजूलाही संधी आली होती, पण दुसऱ्या बाजूने जोपर्यंत बॉल पोहोचेल तोपर्यंत बॅटर पोहोचले होते. धपलकामध्ये धावा जर आपण पाहिला तर 4 बॉलचा खेळ संपला, 3 धावा झालेल्या आहेत. विकेट नाही गमावली. सुरुवात संत सावध झालेली आहे सध्याच्या घडीला शिव वास्तव डहाणू संघाची. पुढील मॅचच्या टॉससाठी 2 टीमचे कॅप्टन आपण पोहोचा. एनसीसी नारंगी ए आणि आई गुप्ता देवी तामाणेच्या संघाला विनंती असणार आहे. ओहो, चांगला बॉल बाहेरच्या दिशेने हलकासा कट केला बॉलला, म्हणून म्हटलं की विपुलजी हे सत्र निर्णायक आहे. या सत्रामध्ये तुम्ही धावा बनवल्यात, धावा रोखायच्या आहेत, धावा डिपेंड करायच्या आहेत आणि डिपेंड करत असताना गुलाम यांची सध्याच्या घडीला चांगली गोलंदाजी पाहायला मिळतात, चांगली लेंथ मेंटेन करतायत. सर नक्की स्ट्रेन स्वतःची दाखवून देताना मैदानाच्या आतमध्ये गुलाम. शेवटचा चेंडू मार्गस्थ, बॅट का घेणारा चेंडू कुठेतरी दरम्यानच्या दिशेने ट्रॅव्हल करतोय. चांगलं क्षेत्ररक्षण नाही म्हणजे स्वतःला झोकून देतात, झोकून. ज्या प्रकारचं आपण पाहिलं क्षेत्ररक्षकाला माहिती आहे की बॉल अगदी वेगाने जाणार, पण त्याच वेळी थोडासा बॉलला पुढे ढकलण्याचा प्रयत्न केला आणि पहिल्या षटकाचा खेळ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये रन आल्यात 5, करायच्यात मैदानावरती रन 23. लक्ष 12 बॉल आणि 12 बॉल मध्ये 18चा मॅच बनलेला आहे. 12 चेंडूचा खेळ येणं शेष, 12 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 18. सरासरी आता जर पाहिली तर रिक्वायर्ड रन रेट आहे तो 9चा असं आपल्याला बरोबर पाहायला मिळतोय. 12-18 वाला मॅच आहेत म्हणजे जवळपास एक मोठा फटका तरी तुला आता निश्चित झालेलाच आहे. परंतु मोठ्या फटक्यापेक्षा सिंगलला डबल की डबलला ट्रिपल मध्ये मेंटेन केलं जाईल, याही गोष्टीची चर्चा विपुलजी मैदानावरती होणार आहे.
एक षटकाचा खेळ पाहिला तर पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्यात. आता 12 बॉलचा खेळ आहे. 12 बॉलमध्ये 18ची गरज आहे. गावदेवी मुंबई आणि शिववास्तव डहाणू. डहाणूचा संघ आहे दुसऱ्या बाजूला गावदेवी मुंबई, जसा आपण उल्लेख केला होता. आता मुंबईची सध्या गाडी जी आहे ती पहिल्या गेअरमध्ये पहिला खूप चांगली पाहायला मिळाली. पहिलं षटक खूप चांगलं पाहायला मिळालं, त्यामुळे 5 धावा पहिल्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. आता दुसरं षटक तितकं निर्णायक असणार आहेत. म्हणजे नेहमी म्हणतात की 20-20 आपण ज्या 20-20 षटकांचे मॅचेस पाहतो त्यावेळी 19व षटक विपुलची खूप महत्वाचं असतं. त्या 20व्या षटकापेक्षा 19व्या षटकामध्ये बऱ्याच मॅचेस आपण पाहिल्यात बदलत असताना. आता तसंच आहे ते. हे येणारं षटक आहे ना, हे येणारं षटक खूप मायने ठेवेल. येणारं षटक दर्शवेल की मॅचच्या जवळपास विजयाच्या दिशेने कोण जाणार. 12 बॉलचा खेळ आहे. रिक्वायर्ड आपण पाहिलं तर 18ची गरज असणार आहे. 12-18चा मॅच रंगलाय. चला घाई करा, थोडंसं घाई करा, कारण की अजून मॅचेस बाकी आहेत. त्यामुळे विनंती असेल तीच विनंती आहे, थोडंसं घाई आपण मैदानावरती करायची आहेत. 12-18 पहिला बॉल. पहिला बॉल हवेमध्ये खेळलाय. प्रॉपर बॅटचं एलिव्हेशन नाहीत, हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळाले. शोफिकने घेतला कॅच, मिळाली विकेट. बॅटर मैदानाच्या बाहेर. शिववास्तव डहाणू संघाला लागलाय हा पहिला धक्का. गॉन. कॅप्टन या एनसीसी नारंगी आणि आई गुप्तादेवी तामाणे. टॉस आपण त्या ठिकाणी करूयात, कारण की 11 बॉलचा खेळ आहे. 11 बॉलमध्ये 18ची गरज आहे. शिववास्तव डहाणू संघाला पहिला 1.1 षटकामध्ये 5 धावा, 1 विकेट. 23 धावेचं जे लक्ष सध्या मैदानावरती ठेवलं गेलं आणि त्यामध्ये विपुलची एक चांगली गोष्ट मैदानावरती सध्या गावदेवी मुंबई संघाच्या माध्यमातून काय आहेत तर मोठे फटके खेळू दिले जात नाहीत. मोठ्या फटक्यासाठी चान्सेस दिले जात नाहीत, त्यामुळे त्या गोष्टी पाहायला मिळतात. नक्की सर, चान्स कुठेतरी दिलं जात नाही फलंदाजाला बांधून. आणि मोठा हात तुम्ही जसा उल्लेख केला होता की युवराजची जर का विकेट मिळाली तर गावदेवी मुंबई या संघाला कुठेतरी कमबॅक करायला मिळणार आहे. आता नवीन बॅटर युवराजची जागा घेण्यासाठी मिहीर मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत आणि 11 चेंडू आणि 18 धावा. 11 मध्ये 18, पण तिथे टॉस होतोय. भावीजी पाटील यांच्यासोबत टॉस, आणि टॉस कुठल्या संघाच्या बाजूने गेलाय? नारंगी, एनसीसी नारंगी संघाच्या बाजूने टॉस गेला. पण मैदानावरती घडलंय काय? मैदानावरती चेंडू सीमारेषेच्या पलीकडे निघून जातोय. 4 धाव्यांसाठी आलेला हा दर्जेदार चौकार. पण त्याच वेळी ज्या स्ट्रोकची गरज होती शिववास्तव डहाणू संघाला, तो स्ट्रोक मिहीर यांच्या बॅट मधून आलाय. आता समीकरण आहे 10 बॉल मध्ये 14 रनची गरज. सर हा स्ट्रोक आहे ना कुठेतरी मोमेंटम शिफ्ट करते संघाकडे, कारण की आता 10-14चं समीकरण बघा. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज आहे सर, कमबॅक करून दिले. आणि नॉन स्ट्रायकर आणि फलंदाजाला कुठेतरी स्ट्राईक एंड वरती जाण्याचा प्रयत्न. बघा चौकार आलाय तरी स्वतःला स्ट्राईक वरती जाण्याचं म्हणजे मोमेंटम माइंडसेट. तुम्ही मैदानाच्या आतमध्ये येताना तुमच्या मनातील जे निगेटिव्ह थॉट्स आहेत ना ते कृपया बाहेर ठेवून येत जा, कारण की आता 9 चेंडू आणि 14 धावा. तुम्ही 2 गोष्टीचा उल्लेख केला तर एक तर मैदानावरती तुम्ही ज्यावेळी खेळतायत, पण अशी एक गोष्ट होती ना की ज्या बॅट्समनच्या बॅटमधून चौकार आल्यात मग कदापि त्याला मैदानावरती थोडा वेळ थांबणं हेही गरजेचं आहे. पण काही गोष्टी असतात, आपण त्याही गोष्टीची चर्चा मैदानावरती करतायत. येणारे चेंडू मैदानावरती शेष आहेत. 9 चेंडूमध्ये 14 धावींची गरज आहे. निर्णायक चेंडू आहेत. निर्णायक हे 3 बॉल असणार आहेत. शेवटच्या षटकामध्ये किती धावा ठेवणार हाही विचार सध्या मैदानावरती सुरू झालेला आहे. चांगला बॉल, पेस आहे, वेग आहे. आणि तिथे घडलंय काय मैदानावरती? इथेही नाही तिथेही नाही. बाईचा इशारा पंच घोषित करतात. आता विकेट किपर चुकल्यात की काय? विकेट किपर चुकल्यात, कारण की त्या एंडला तर तुम्हाला थ्रो करण्याची गरजही नाही. इथे विकेट जाऊ शकले सी, पण विपुलच्या तर तिथे विकेट किपरही चुकल्यात. पहा पुन्हा ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहिलं तर बॅटर मैदानावरती त्या ठिकाणी मात्र पोहोचत असताना पाहायला मिळाले. डायरेक्ट हिट नाही झाला. कदापि डायरेक्ट हिट झाला असता तर दुसरी गोष्ट मैदानावरती बॅटरला लगेच तंबूच्या दिशेने परतावं लागलं असतं. ठीक, हॅलो. प्रत्येक गोष्टी कॅल्क्युलेट केली जाते. आज चुका एंड ऑफ द बॉलला कॅल्क्युलेट केली जाते. पुन्हा एकदा मोठा फटके खेळण्याचे प्रयत्न तर चालू आहेत, पण एकेरीने संतुष्ट व्हावं लागेल. जसं मागच्या चेंडूवरती कळलं की दोन्ही एंडवरती धावचीची संधी होती, पण ना इकडे ना तिकडे.
मॅच चुकानंतरला कॅल्क्युलेट केल्या जातील. येणारे 7 चेंडू आणि 12 धावा. नाही, 7-12चं समीकरण. आणि अर्जुनने का स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न केल्याचं कारण हे होतं की अर्जुननं मागच्या मॅचमध्ये म्हणजे जो पहिला मॅच आपण पाहिलं होतं ना, तिथे अर्जुन यांचीच बॅट बोलली होती. अर्जुन यांच्या त्या 15च्या वरती ज्या धावा अर्जुन यांच्या आपण पाहिल्या त्यात जवळपास त्याही महत्वाच्या होत्या. आणि ते षटकार जे मारले होते अर्जुन यांनी ते सकाळच्या आपण त्या दुपारच्या सत्रामधून आपण पाहिले होते. त्यामुळे कदापि तो प्रयत्न झाला होता. 7 बॉल आणि 12ची गरज. ओहो, काही बाउन्सर हाताळलाय. वॉट बॉल, सुंदर बॉल. तिथून मात्र आपण पाहिलं तर बॅटरला अगदी चित्त करणारा हा बॉल मैदानावरती हाताळला गेलाय. समीकरण मैदानावरती बनलाय. 6 बॉलचा खेळ शेष, 12 रनची गरज. कौतुक करायला हवं गोलंदाजाचं. अगदी तिखा बाउन्सर मैदानावरती हाताळत असताना पाहायला मिळाले. शिव वास्तव डहाणू संघाला 2 षटकांमध्ये 11 धाब्यांवरती रोखलायत. आणि विपुल एका गोष्टीची चर्चाही आहे. एक गोष्टीची चर्चा ही आहे की तो षटकार आणि त्या आलेला एक्स्ट्रा 5 म्हणजे 6 आणि 5 जर कॅल्क्युलेशन केलं तर 6 आणि 5 11 होतात. पण पाहिजेत 12. एक धाव तुम्हाला जास्तच करायची असते. पण कदापि त्या दिलेल्या 5 वाईटच्या एक्स्ट्रा रन आणि तिथे आलेला तो एक षटकार आणि महत्वाचे श्रेणी षटकार आला होता जिथे मुंबई संघाची धावसंख्या नव्हती त्या ठिकाणी तो आलेला षटकार आणि त्या षटकाराने धावा वाढल्या होत्या. आता मॅच बनलाय, मॅच रंगतदार आहे. पण अजूनही आहे मॅच. शिव वास्तव डहाणू संघाला या मॅच मध्ये जिंकायचं असेल, जसं गावदेवी मुंबई संघानं जो शेवटी षटकार खेळला होता तो मोठा फटका मैदानावरती नितांत गरजेचा आहे. नक्की सर, विचार केला ना तर दोन्ही षटकांचं धावफलक 11. गावदेवी मुंबईचं धावफलक सुद्धा दुसऱ्या षटकानंतर 11 आणि शिव वास्तव डहाणू या संघाचा धावफलक सुद्धा 11. वसीम येतात मैदानावरती गोलंदाजी मार्कवरती. या स्टेजला आपण पाहिलं तर गावदेवी मुंबई देखील 11ला 2 विकेट होते. शिव वास्तव डहाणूचा संघ 11ला 1 आहे. बेटर आहे, सध्या बेटर आहे शिव वास्तव डहाणूचा संघ. कारण की गावदेवी जर कंपॅरिझन पाहिलं तर सध्या डीबीएन आपल्याला कंपॅरिझन दाखवलंय. कंपॅरिझन मध्ये काय सांगितलंय, शिव वास्तव डहाणू 11ला 1, गावदेवी मुंबई या कंडिशनला 11 वरती 2 विकेट होते. तिथे 1 विकेट जास्त गेला होता. 6-12ची गरज आहे. प्रत्येक बॉलवरती 2-12 होऊ शकतायत. एक मोठा फटका मॅचच्या जवळपास येणार. एक चांगला स्ट्रोक तुम्ही मॅचला जवळपास विजयापर्यंत घेऊन जाणार. पाहूया घडेल काय. 6 बॉल 12ची गरज. पहिला बॉल, पहिलाच बॉल उडवला, हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी आणि त्या ठिकाणी शोफिक आले. शोफिकने घेतला कॅच, मिळाली विकेट. बॅटर मैदानाच्या बाहेर, विकेट डाऊन डॉन. ऍक्शन रिप्ले, थोडस पुढ्यामध्ये हाताळण्याचा प्रयत्न, त्या बॉलला खेळण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने फटका खेळायचा होता. उंची जास्त गाठली, लांबी डिस्टन्स तेवढा नाही गाठू शकला आणि एक चांगला कॅच शोफिकनं आतापर्यंतचा पकडलेला हा दुसरा कॅच आपल्याला पाहायला मिळाला. आणि त्याच झोन मध्ये शोफिकने 2 कॅच घेतले गेलेले आहेत. फलंदाज बाद झाल्यात. समीकरण आता मैदानावरती बनलं जाईल. पुन्हा एकदा येणारे बॉल मैदानावरती शेष असतील 5 आणि 5 बॉल मध्ये 12 धाव्यांची गरज आहे. 5-12, 11ला 2 विकेट. म्हणून म्हटलं की या मैदानावरून कालचा खेळ आम्ही पाहिलाय आणि कालच्या खेळामध्ये 13, 14, 15 अशक्य होत्या, ज्या करणंही अशक्य होत्या. म्हणून तुम्हाला स्वतःला 100% एफर्ट हा मैदानावरती द्यायचाच आहे. 5-12, पुढचा बॉल. पुन्हा एकदा आपण पाहिलं तर स्ट्रॉक हिट करण्याचा प्रयत्न, बॉलला खेळला गेला. पाठीमागे बॉलचा पाठलाग होतो. शॉट फाईन लेगला. एक धाव मिळवलं. दुसऱ्या धावेचा प्रयत्न सुरू झाला. दुसरी धाव घेत असताना फलंदाजाला मात्र विकेट गमवावी लागेल, विकेट सॅक्रिफाय करावी लागेल. आणखीन एक धक्का लागलाय. समीकरण मैदानावरती आहे. 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 11 रन. चांगला बॉल पुण्यात हाताळला गेला. चेंडू मात्र सीमारेषेच्या लगत चाललाय. तिथून एक धाव आपल्याला पाहायला मिळतात. धावसंख्या धावफलकावरती संघाची 1 धावेने संघाची धावसंख्या वाढल्या. 3 बॉल मध्ये 10 धाव्यांची गरज आहे. पुन्हा एकदा काही वेळामध्ये कमेंट्री स्टुडिओमध्ये जेव्हा पुढचा मॅच सुरू होईल त्यावेळी आमचे मार्गदर्शक, समालोचक म्हणून आपण ज्यांना पाहिलेले आहेत, एक क्रिकेटपटू म्हणून ज्यांना आपण पाहिलेलं आहेत, शांताराम गरज सर आमच्याशी जॉईन होतील. त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत ऐकू होईल. पुढचा मॅच एनसीसी नारंगीचा संघ मैदानावरती खेळत असताना पाहायला मिळेल. आई गुप्ता देवी तामाणे संघाच्या अगेन्स्ट असणार आहे.
3 बॉल 10ची गरज. मृणाल फटका समोर खेळलाय, लॉंग ऑनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा फ्रेम मध्ये जास्तीत जास्त आज शोफिक येत असताना आपल्याला पाहायला मिळाला. एकच धाव मात्र घेतली गेले आहेत. आता येणारे बॉल आहे 2 आणि 2 बॉल मध्ये मॅचला जिंकण्यासाठी 9 धावेंची गरज ही मात्र असणार आहे. आणि चांगली मॅच सध्या मैदानावरती आपण पाहिली तर गावदेवी मुंबई संघानं अगेन्स्ट केली, पैस केली श्रीवास्तव डहाणू संघाच्या अगेन्स्ट. असं वाटलं होतं की जवळपास श्रीवास्तव डहाणू संघ हा पाठलाग करेल की काय, पण तिथे काहीशा चुकी घडल्या, काहीशा विकेट आल्या, तिथून मात्र हा मॅच बदलला. 2-9 हवेमध्ये खेळलाय. झेलची संधी असेल का? क्षेत्ररक्षक बॉलवरती पोहोचतायत. एक चांगला इझी कॅच त्या ठिकाणी कॅरी करत असताना दाखवून दिलाय. लॉंगॉपला जो वाईडिश खेळाडू होता तो मात्र त्या ठिकाणी पोहोचलाय. शेवटचा बॉल राहिलाय. मॅचला जिंकण्यासाठी आता 9 धावेंची गरज. एक बॉलचा केशेष. 9 धावेंची गरज. वसीम यांना पण पाहतायत. गोलंदाजी वसीमनं काय स्पेल हाताळलाय, काय षटक हाताळलाय. 3 रन देत त्यांनी मात्र 2 महत्वाच्या विकेट्स मिळवलेल्या आहेत या षटकामध्ये. 2 धावा देत 3 विकेट घेतल्यात. चांगली गोलंदाजी. लास्ट बॉल. स्विच करण्याचा प्रयत्न आणि हा सामना विजय संपादन करताना पाहायला मिळाले. प्लस 22 मिळालेले आहेत. गावदेवी मुंबई कॉंग्रॅच्युलेशन, आपलं अभिनंदन असणार आहे. तिसऱ्या फेरीला मात्र आता सुरुवात होईल आणि तिसऱ्या फेरीतील पहिला मॅच